जंतूनाम जीवनम कृषि। जंतूनाम जीवनम कृषि। जीवो जीवस्य जीवनम। एक जीव आपला उदरनिर्वाह करण्यासाठी दुसऱ्या जीवावर अवलंबून असतो। एक जीव दुसऱ्या जीवाला जीवन देतो। जंतूनाम जीवनम कृषि। मित्रांनो, आपण हमेशा म्हणतो आपण शेती करतो, पण खरोखर आपण शेती करतो का? नाहीये। शेती जर आपल्याला करायचीच असेल चांगल्या पद्धतीने तर आपण फक्त या सृष्टीला सपोर्ट करू शकतो। सपोर्ट। हॉन युनिवर्स सपोर्ट द सेल्फलेसली। हॉन युनिवर्स सपोर्ट द सेल्फलेसली। हॉन युनिवर्स सपोर्ट यू एंडलेसली। हॉन युनिवर्स सपोर्ट। हॉन युनिवर्स सपोर्ट यू एंडलेसली। जर तुम्ही सपोर्टली या सृष्टीला सपोर्ट करत असाल तर ही पूर्ण ब्रह्मांडातील शक्ती शेवटपर्यंत तुम्हाला सपोर्ट करीत असतं, ही गोष्ट लक्षात घ्या। म्हणूनच म्हणतात हॉन युनिवर्स सपोर्ट द सेल्फलेसली। हॉन युनिवर्स सपोर्ट यू एंडलेसली। जर तुम्ही या जगाला सपोर्टली चांगल्या मार्गाने सपोर्ट करत असाल तर हे जग तुम्हाला शेवटपर्यंत चांगल्या मार्गाने सपोर्ट करीत असतं, ही गोष्ट लक्षात घ्या। तर मित्रांनो, आपल्याला शेती, कृषी तंत्रज्ञान, कृषी मार्गदर्शन आणि अलक्रॉप डेव्हलपमेंट 80-20 फार्मिंग बिझनेस स्कूल अँड चिकित्सालय च्या माध्यमातून आज आपण हा प्रिन्सिपल व्हिडिओ पाहत आहोत। तर मित्रांनो, जर समजा तुम्हाला याच्यातली काही गोष्ट आवडली तर तुमच्यापाशी एक पेन आणि वही असावी, जे तुम्ही हे स्पॉट लिहून घ्यावे, स्वतः ग्रहण करावे, अंगीकृत करावे आणि त्याचा अभ्यास करून आपल्या शेतामध्ये त्याचा उपयोग करून घ्यावा। म्हणजे आपलं उत्पादन आणि उत्पन्न दोन्ही पण वाढेल आणि आपण ग्रो करूया। तर शेतकरी मित्रांनो, जंतूनाम जीवनम कृषि, ही जी कृषी आहे, शेती आहे, शेती करायची गोष्ट नाही, शेती ही समजून घेण्याची गोष्ट आहे। हे अगोदर आपल्याला लक्षात घ्यावं लागेल। तर मित्रांनो, ही सृष्टी बनवली पंचमहाभूतांनी। पाच तत्व पृथ्वी, हवा, पाणी, अग्नी आणि नीर। भूमी, गगन, वायू, अग्नी आणि नीर। भूमीचं भ, गगन वायूचं व, गगनचं ग, अग्नीचं अ आणि नीरचं न। काय झालं तयार? भगवान। हे पंचमहाभूत कोणी बनवले? भगवान यांनी बनवले। तर भूत याने क्या? भूत म्हणजे जीव। संस्कृत मध्ये भूत या शब्दाचा अर्थ आहे जीव। संस्कृत मध्ये भूत या शब्दाचा अर्थ आहे जीव। पंचमहाभूत म्हणजे हे पंचमहाभूत जे आहेत ना, हे जिवंत आहेत। भूमी जिवंत आहे, हवा जिवंत आहे, अग्नी जिवंत आहे, नीर म्हणजे पाणी जिवंत आहे। या पंचमहाभूतामध्ये जीवांचं अस्तित्व आहे। तर मित्रांनो, या पंचमहाभूत आणि मन, बुद्धी आणि अहंकार, मन, बुद्धी आणि अहंकार ह्या तीन गोष्टी आणि ह्या पंचमहाभूत म्हणजे ह्या पाच गोष्टी, ह्या 8 तत्वापासून बनला हा मानव देह। पंचमहाभूत भूमी, गगन, वायू, अग्नी आणि नीर आणि मन, बुद्धी आणि अहंकार म्हणजे डीएनए, श्री विष्णूचा डीएनए यापासून बनला आपला हा देह। डीएनए बनला विष्णूच्या अंशापासून आणि मन हे मिळालं शिवाच्या पहिल्या पुत्रापासून कार्तिकेयपासून आणि बुद्धी ही मिळाली शिवाच्या दुसऱ्या मुलापासून म्हणजे श्री गणेशापासून। तर अशा पद्धतीने आपला हा मानव देह बनला आहे 8 तत्वापासून, पंचमहाभूत 5 आणि 3 मन, बुद्धी आणि अहंकार। तर ही जी सृष्टी आहे, ही सृष्टी निर्माण कशी झाली? ही सृष्टी निर्माण झाली नवदुर्गा शक्तीच्या माध्यमातून। जे काही तुम्हाला दिसतं ते सगळं एनर्जी आहे। मी तुम्हाला बोलतोय ही एनर्जी आहे, तुम्ही हा व्हिडिओ पाहताय ही एनर्जी आहे, तुम्ही
हा माझा आवाज ऐकताय ही पण एनर्जी आहे. हे फक्त एनर्जीचं ट्रान्सफॉर्म आहे. मी बोलतोय आणि तुम्ही ऐकताय, हे ट्रान्सफॉर्म आहे. फक्त एनर्जी एकच आहे. तर ह्या एनर्जी बनली कशी? ह्या नवदुर्गा शक्तीपासून एनर्जी बनली. तर नवदुर्गा शक्तीनं हे पूर्ण ब्रह्मांड बनवलं. नवदुर्गा शक्ती म्हणजेच प्रथम शैलपुत्री, द्वितीय ब्रह्मचारिणी, तृतीय चंद्रघंटा, चौथी कुष्मांडा, पाचवी स्कंदमाता, सहावी कात्यायनी, सातवी कालरात्री, आठवी महागौरी आणि नववी सिद्धिदात्री. ह्या नवदुर्गेनं बनवले त्रिरेणू. आणि हे त्रिरेणू म्हणजेच ब्रह्मा विष्णू महेश. आणि आधुनिक तंत्रज्ञान याला म्हणतं प्रोटॉन न्यूट्रॉन इलेक्ट्रॉन. प्रोटॉन न्यूट्रॉन इलेक्ट्रॉन पासून बनला परमाणू आणि परमाणूपासून बनला प्रत्येक पदार्थ. आणि हे ठोस तत्व जे तुम्हाला दिसतात हे फक्त 4% आहेत. बाकी 96% सृष्टी ही दिसत नाहीये, सूक्ष्म आहे. पण तिचं अस्तित्व, तिची शक्ती, तिची ताकद खूप मोठी आहे. कारण तिचं भारच मोठा आहे. 96% एनर्जी आहे ती. आपण जे दिसणारी एनर्जी फक्त 4% आहे. मानव, प्राणी, झाड, किडे मकोडे जे तुम्हाला डोळ्यानं दिसतं हे फक्त 4% आहे सृष्टी. आणि जी 96% एनर्जी आहे सृष्टी ही दिसत नाहीये, अतिसूक्ष्म आहे. पण तिची एनर्जी खूप मोठी आहे. म्हणजे त्याला कालरात्री म्हणतात. कालरात्री म्हणजे तुम्ही आकाशात जर बघितलं संध्याकाळी तर तुम्हाला आकाशात फक्त तारे चमकलेले दिसतील. आणि तारे हे आपल्या सूर्य आणि चंद्र पृथ्वीपेक्षा खूप मोठे आहेत. मग ते जर इतके छोटे छोटे आपल्याला दिसतात आणि त्याच्या पाठीमागे जो दिसतो काळा डब्बा, ज्याला आकाश म्हणतो, आकाशगंगा आपण म्हणतो, महासागर ज्याला म्हणतो, ते म्हणजेच कालरात्री आहे. तर ती किती मोठी शक्ती आहे, किती मोठी ताकद आहे, किती मोठी एनर्जी आहे. कारण त्या कालरात्रीनं सगळ्याला बांधलं आहे. पहिली शक्ती जी शैलपुत्री आहे, प्रथम शैलपुत्री, ह्या प्रथम शैलपुत्रीनं काय केलं? ब्रह्मांड निर्माण केलं, म्हणजे ग्रह निर्माण केले. शैलपुत्री म्हणजे पत्थर की बेटी. पत्थर, दगड, ह्या दगडानं, ह्या ठोस तत्वानं ग्रह निर्माण केले. दुसरी शक्ती ब्रह्मचारिणी. ब्रह्मचारीनं काय केलं? ह्या ग्रहाला एक गुरुत्वाकर्षण बल दिलं. ना तर हे एक दुसऱ्या समोर येऊन आदळू शकतात, ना तर एक दुसऱ्यापेक्षा जास्त दूर जाऊ शकतात. गुरुत्वाकर्षण शक्ती दिली ह्या ह्या दुसऱ्या शक्तीनं, ब्रह्मचारिणीनं गुरुत्वाकर्षण बल दिलं त्या ग्रहाला. तिसरी शक्ती आहे चंद्रघंटा. या चंद्रघंटेनं ह्या ग्रहापासून दुसऱ्या ग्रहापर्यंत आवाजाचं ट्रान्सफर केलं. चौथी शक्ती आहे कुष्मांडा. या कुष्मांडानं पूर्ण ब्रह्मांड बांधल्या गेलं. प्रथम शैलपुत्री, द्वितीय ब्रह्मचारिणी, तिसरी चंद्रघंटा, चौथी कुष्मांडा आणि पाचवी स्कंदमाता. स्कंदमाता ह्या 4 शक्तीला माता म्हटलं का? नाही म्हटलं. ह्या 5व्या शक्तीला माता म्हटलं. म्हणजे माता का म्हटलं? कारण ह्या पूर्ण ब्रह्मांडावर जीवनाची निर्मिती करण्यात आली, म्हणजेच स्कंदमाताच्या माध्यमातून. म्हणजे स्कंदमातेनं तिथं जीवन निर्माण केलं. आणि 6वी शक्ती आहे कात्यायनी. जे जीवन निर्माण झालं या ब्रह्मांडावर, या पृथ्वीवर जे जीवन निर्माण झालं, त्या जीवनाला कातल्या गेलं. म्हणजे मानव आहे तर मानवाचे आहार, विहार आणि प्रत्याहार, काय खायचं, कसं खायचं, कामून खायचं आणि विहार कसा करायचा, हे प्रत्येक गोष्टी मांडल्या गेल्या. प्राणी आहे, वाघ आहे, सिंह आहे, बैल आहे, किंवा किडे मकोडे, चिमणी, पाखरं, पशुपक्षी किंवा झाड वृक्ष हे आहेत. यायचं आहार आणि विहार, यम आणि नियम, म्हणजे काय खायचं, कसं खायचं आणि कशी एनर्जी बर्न करायची, कुठून एनर्जी घ्यायची आणि कुठं एनर्जी द्यायची, याचं काल रात्रीनं एक बांधल्या गेलं. याचं जीवन उदरनिर्वाह एक कंप्लीट करण्यात आलं. त्याला म्हणतात कात्यायनी. ह्या 6व्या शक्तीनं कातलं प्रत्येक जीवाला. कोणी काय खायचं, कोणी उदरनिर्वाह कसा करायचा, एक जीव दुसऱ्या जीवावर कसं अवलंबून असतं, हे प्रत्येक कातल्या गेलं ह्या 6व्या शक्तीनं. आणि 7वी शक्ती प्रथम शैलपुत्री, द्वितीय ब्रह्मचारिणी, तृतीय चंद्रघंटा, चौथी कुष्मांडा, पाचवी स्कंदमाता, 6वी कात्यायनी, 7वी कालरात्री. ह्या कालरात्रीनं सगळ्यांना
काळ दिला, म्हणजे किती मर्यादा आहे त्याची जीवनाची, त्यानं सकाळी संध्याकाळी काय काय करायचं, त्याने आराम कधी करायचा, काम कधी करायचं, हे सगळं तय केलं कालरात्रीनं. एक कालमर्यादा दिली त्यांनी, आणि ह्या कालरात्रीनं मर्यादा दिल्यानंतर हे ब्रह्मांडाचं बीज असतं. ह्या सृष्टीवर प्रत्येक जणाला बीजाच्या माध्यमातून यावं लागतं. जसं मानव बीजाच्या माध्यमातून आला, तसं आपल्या आईच्या गर्भातून आपण आलो ना, ते एक बीज आहे. मग बीजाच्या माध्यमातून आपण आलो, तसं या पृथ्वीवर, या ब्रह्मांडावर प्रत्येक जणाला बीजाच्या माध्यमातून यावं लागतं. बीज असतं एक. तर या ब्रह्मांडामध्ये मग ब्रह्मांडाचं पण एक बीज निर्माण केलं. मग ब्रह्मांडाचं बीज निर्माण केलं, तर ते बीज कोण्या शक्तीमध्ये टाकण्यात आलं? ते 8व्या शक्तीमध्ये टाकण्यात आलं. तर 8व्या शक्तीला म्हणतात महागौरी. तर महागौरीचा अर्थ आहे गाय. तर ह्या गायीमध्ये पूर्ण ब्रह्मांड निर्मिती करण्याचं पूर्ण बीज ह्या गायीमध्ये आहे. म्हणूनच गोमय वसते लक्ष्मी, गोमूत्रे वसते धन्वंतरी असं म्हणतात. आणि ह्या गायीचं खूप महत्त्व आहे. आणि ह्या गायीच्या पंचतत्वापासून सर्व काही या ब्रह्मांडाला पेलण्याची ताकद या गायीच्या पंचतत्वामध्ये आहे, पंचगव्यामध्ये आहे. म्हणूनच श्रीकृष्ण भगवान परमात्मा आपल्या भगवद्गीतेमध्ये म्हणतात, माझ्या समोर कामधेनू आहे आणि माझ्या पाठीमाग कामधेनू आहे. समोर कामधेनू आहे याचा अर्थ माझ्या समोर यज्ञ आहे, यज्ञ पण एक कामधेनू आहे, आणि माझ्या पाठीमाग गाय आहे, गाय पण एक कामधेनू आहे. म्हणजे यज्ञाने पर्जन्य वृष्टी, यज्ञानं सर्व कामं पूर्ण होतात, तसंच कामधेनूनं, गायीनं पण संपूर्ण कामं पूर्ण होतात, अपूर्ण कामं पूर्ण होतात. एवढी ताकद गायीमध्ये आहे. यज्ञामध्ये पण तेवढी ताकद आहे आणि गायीमध्ये पण तेवढी ताकद आहे, असं ते सांगतात. तर मित्रांनो, गावो विश्वस्य मातरम, ह्या गावाची निर्मिती, ह्या पूर्ण सृष्टीची निर्मिती, गावो विश्वस्य मातरम, ही आपली गाय, ही आपली माता, म्हणजे विश्वाची माता आहे, असं त्यांनी या भगवद्गीतेमध्ये गायीचं रूपांतर केलेलं आहे. तर मित्रांनो, ही 8वी शक्ती. आणि 9वी शक्ती सिद्धिदात्री, म्हणजे पूर्ण सिद्धी मिळवण्याचं एक माध्यम, एक ठोस पदार्थ म्हणजे सिद्धिदात्री. ह्या नवदुर्गेपासून जे जे मिळालं तुम्हाला, त्याची सिद्धी मिळवून देण्याचं कार्य या 9व्या शक्तीनं केलं. म्हणूनच ही पूर्ण ब्रह्मांड तयार केलं ह्या 9 शक्तीनं. प्रथम शैलपुत्री, द्वितीय ब्रह्मचारिणी, तृतीय चंद्रघंटा, चौथी कुष्मांडा, 5वी स्कंदमाता, 6वी कात्यायनी, 7वी कालरात्री, 8वी महागौरी आणि 9वी सिद्धिदात्री. ह्या 9 दुर्गेनं रूपांतर आपल्या शक्तीचं केलं एक बीजामध्ये, आणि ते बीज त्रिरेणूमध्ये, आणि त्रिरेणू म्हणजेच प्रोटॉन, न्यूट्रॉन आणि इलेक्ट्रॉन. आणि प्राचीन तंत्रज्ञानाच्या माध्यमातून ब्रह्मा, विष्णू आणि महेश, आणि ब्रह्मा, विष्णू, महेशापासून ही पूर्ण सृष्टी निर्माण झाली. या प्रोटॉन, न्यूट्रॉन, इलेक्ट्रॉनपासून बनला परमाणू, आणि परमाणूपासून बनला पदार्थ अणू आणि रेणू. तर अणू, रेणू आणि परमाणू, तर 108 प्रकारचे अणु आहेत, तर 108 प्रकारचे जीवाणू पण इथं आहेत. मग 108 प्रकारचे अणु आणि 108 प्रकारचे जीवाणू आपल्या कृषीमध्ये कशा पद्धतीने कार्य करतात, हे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. तर 108 प्रकारचे अणु आहेत, तर 108 प्रकारचे जीवाणू पण आहेत. अणु म्हणजे काय? आज जे आपण NPK, नत्र, स्फुरद आणि पालाश, मुख्य अन्नद्रव्य, कॅल्शियम, मॅग्नेशियम, सल्फर हे दुय्यम अन्नद्रव्य, जस्त, लोह, मंगल, बोरॉन, कॉपर, मॉलिब्डेनम आणि क्लोरीन हे सूक्ष्म अन्नद्रव्य जसे आपण जमिनीमध्ये टाकतो, हे काय टाकतो? अणु आहेत. मग ह्या अणूचं रूपांतर जीवाणू एनर्जीमध्ये करतात. तर त्यासाठी आपल्या जमिनीमध्ये जीवाणू पाहिजे. जीवाणू नव्हते का? होते, पण आपण ते आज मारले आहेत. कशामुळे मारले आहेत? ॲसिडिक फर्टिलायझर, पेस्टिसाइड टाकून आपण त्यांना मारलं आहे. ॲसिडिक फर्टिलायझर, पेस्टिसाइड आपण टाकून त्यांना मारलं आहे, किंवा तणनाशक वापरून आपण त्यांना मारलं आहे. तर अशा पद्धतीनं आपण ही इथं जमिनीचं जे पूर्ण गुण आहे ते इथं समजून घेण्याचा प्रयत्न केला आहे मित्रांनो. आणि पूर्ण याचं टेक्निकली तंत्रज्ञान जर आपल्याला पाहिजे असेल तर प्राकृतिक आधुनिक कृषी शोध प्रशिक्षण संस्था रामपुरी बुद्रुक आणि अलक्रॉप डेव्हलपमेंट 80-20 फार्मिंग बिझनेस स्कूल अँड चिकित्सालय
मध्ये चांगल्या पद्धतीने आपल्याला समजून सांगण्यात येईल, आपल्याला आपल्या हाताला धरून शिकवण्यात येईल आणि शिक्षण ही यशाची गुरुकिल्ली आहे, ही गोष्ट लक्षात घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र मित्रांनो. धन्यवाद, नमस्कार, राम राम. आपलं चॅनल लाईक, शेअर आणि कमेंट करा आणि सर्व शेतकऱ्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचित करा. राम राम.